सरकार थिएटर बाहेर सिनेमाची तिकीटं ब्लॅक न करणाऱ्या राजेंद्र निकाळजे नावाच्या एका पोरानं त्याला पकडायला आलेल्या हवालदारालाच मारलं, ही गोष्ट गँगस्टर राजन नायर उर्फ बडा राजनच्या कानावर पडली आणि त्यानं मुळशी पॅटर्न मधल्या ननेबाईसारखं त्याच्या पंटरला सांगितलं, हे जनावर मला माझ्या गोट्यात पाहिजे. झालं. लहान सहान चोऱ्यामाऱ्या करणारा, तिकीट ब्लॅक न करणारा 5 फूट 3 इंच उंचीचा राजेंद्र निकाळजे बडा राजनच्या गँगमध्ये सामील झाला. तो बडा राजनच्या मदतीनं राजेंद्र निकाळजे हळूहळू मुंबईत मोठा होऊ लागला. खंडणी वसुली यांसारख्या गोष्टींमध्ये तो त्याचा हात आजमावू लागला. पुढे बडा राजनची हत्या झाली आणि राजेंद्र निकाळजेनं त्याच्या भाईला मारणाऱ्या शूटर लोकांचा खून का बदला खून से या नियमाप्रमाणे पिक्चर स्टाईलमध्ये बदला घेतला. एक एक गुन्हे करत त्याने त्याच्या गुन्हेगारी विश्वाची शिडी चढली आणि तो तेव्हा गुन्हेगारी क्षेत्राच्या टॉप फ्लोअरला बसलेला सर्वात मोठा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नजरेत भरला. पुढे मग दाऊदनं त्याला त्याच्या डी कंपनीमध्ये सामील करून घेतलं. छोटा राजनच्या फक्त नावात छोटा शब्द होता, बाकी त्याचे कारनामे खुद्द दाऊदपेक्षाही मोठे होते. त्यावेळी डी कंपनी दाऊदच्या नावावर असली तरी तिचा संपूर्ण कारभार छोटा राजनच्या हातात होता. त्याला विचारल्याशिवाय मुंबईतली एक गोष्ट इकडची तिकडं होत नव्हती. दाऊदकडे डेअरिंग आणि पैसा होता, पण छोटा राजनकडे अंडरवर्ल्डचा बिझनेस कोणत्याही अडथळ्याविना कसा रन करायचा याचा दिमाग होता. खऱ्या अर्थानं छोटा राजन दाऊदचा मास्टर माइंड होता. कदाचित त्याचा तोच वाढता प्रभाव दाऊदच्या इतर पंटर लोकांना सहन झाला नाही आणि त्यांनी छोटा राजन विरुद्ध दाऊदचे कान भरायला सुरुवात केली. हलक्या कानाचा दाऊद त्यांच्या बोलण्यात अडकला आणि सुरू झाली अंडरवर्ल्डमधली सर्वात गाजलेली रायव्हलरी, दाऊद विरुद्ध छोटा राजन. नेमकं काय घडलं होतं तेव्हा, चला पाहूया. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील गिरवी गावचं निकाळजे कुटुंब कामानिमित्त मुंबईमधील चेंबूरच्या टिळकनगरमध्ये शिफ्ट झालं आणि तिथंच 1959 साली या राजेंद्र निकाळजे उर्फ छोटा राजनचा जन्म झाला. तिथंच तो धिंगामस्ती आणि राडे करत वाढला. दरम्यान त्याला कमी काळात जास्त पैसे कमावण्याची आस लागली. तो छोट्या मोठ्या चोऱ्या माऱ्या करू लागला. तेव्हाचा काळ खूप धकाधकीचा होता. मुंबई अंडरवर्ल्डच्या गुन्हेगारीमुळे सातत्यानं धगधगत होती. करीमलाला हाजी मस्तान, वरदराजन मुदलियार, राजन नायर उर्फ बडा राजन यांसारख्या भाई लोकांच्या काही टोळ्या मुंबईवर राज करत होत्या. गुन्हेगारीला ग्लॅमर प्राप्त झालं होतं. आपसुक राजेंद्रची पावलं अंडरवर्ल्डच्या दिशेनं वळू लागली होती. एक दिवस सहकार थिएटरच्या बाहेर सिनेमाची तिकीटं ब्लॅक करत असताना त्याला पोलिसांनी पकडलं, पण राजेंद्रनं पुढचा मागचा काहीच विचार न करता हवालदाराच्या हातातली काठी ओढली आणि त्याला बदडायला सुरुवात केली. जणू काही KGF मधल्या छोट्या रॉकीसारखं त्याला माहिती होतं, पोलिसांना मारलं की शेट्टीसारखी डॉन लोक आपल्याला शोधायला येतील. आणि झालंही तसंच. बडा राजन नावाचा डॉन त्याला शोधत आलाच. आता हा बडा राजन कोण, तर शिंप्याची नोकरी करणारा कारागीर. दिवसाला 25 ते 30 रुपये कमवायचा. एकदा आपल्या गर्लफ्रेंडला वाढदिवसाचं गिफ्ट द्यायचं म्हणून त्यानं त्याच्या कार्यालयातून एक टाईपरायटर चोरला आणि 200 रुपयांना विकला. त्यातून त्यानं त्याच्या गर्लफ्रेंडला एक साडीही विकत घेऊन दिली. पण त्या चोरी प्रकरणी त्याला 3 वर्षांसाठीची जेलची हवा खावी लागली. जेलमधून बाहेर आल्यावर त्यानं तावात गोल्डन गँग बनवली आणि त्यात अब्दुल कुंजू या गुंडाला सामील करून घेतलं. पण काही दिवसांनी बडा राजनची गर्लफ्रेंड त्याच अब्दुल कुंजूवर फिदा झाली. साहजिक राजन आणि कुंजू एकमेकांचे कट्टर शत्रू झाले. त्याच वादातून पुढे 1983 साली चंद्रशेखर सफालिका आणि अब्दुल कुंजू या दोघांनी मिळून राजन नायरचा खून केला आणि बडा राजनच्या स्टोरीला ब्रेक लागला. पण तिथून सुरू झाला राजेंद्र निकाळजेचा छोटा राजन बनण्याचा प्रवास. आपल्या गुरुच्या खुनाचा बदला घेण्यासाठी राजेंद्रनं मग सफालिका आणि कुंजू यांचा काटा काढायचं ठरवलं. त्या काळातल्या वृत्तपत्रांनी दिलेल्या बातम्यांनुसार कुंजूनं छोटा राजेंद्रचा इतका धसका घेतला होता की 9 ऑक्टोबर 1983 रोजी त्यानं मुंबईच्या गुन्हे शाखेकडे स्वतःहून शरणागती पत्करली. कुंजूला वाटलं की जीव वाचवण्याचा त्याच्यासमोर हा एकच मार्ग आहे, पण राजेंद्र हार मानायला तयार नव्हता. जानेवारी 1984 मध्ये राजेंद्रनं कुंजूला मारण्याचा प्रयत्न केला, पण कुंजू त्या हल्ल्यात फक्त जखमी झाला.
25 एप्रिल 1984ला जेव्हा पोलीस कुंजूला उपचारासाठी पोलीस रुग्णालयात घेऊन गेले तेव्हा तिथे एक व्यक्ती हातात प्लास्टर लावून बसला होता. कुंजू जसा जवळ आला तसं त्या व्यक्तीनं त्याच्या हाताचं प्लास्टर बाजूला काढून गोळीबार करायला सुरुवात केली. नशिबानं तेव्हाही कुंजू वाचला, पण त्या फिल्मी हल्ल्यानं दाऊद इब्राहिम इम्प्रेस झाला. हुसेन झेदी यांनी त्यांच्या डोंगरी टू दुबई या पुस्तकात लिहिलंय की हॉस्पिटलमधल्या प्रसंगानंतर दाऊदनं राजेंद्रला भेटायला बोलावलं आणि गँगमध्ये सामील करून घेतलं. त्यानंतर राजेंद्रनं दाऊदच्या मदतीनं सफालिका आणि कुंजू या दोघांचा काटा काढला आणि गुन्हेगारी जगतातली त्याची पहिली मोठी कामगिरी करून दाखवली. तेव्हा इथेच छोटा राजनचा जन्म झाला. आपल्या मृत गुरुला दिलेल्या या गुरुदक्षिणेमुळे त्याला त्याच्या लोकांनी आणि मीडियानं छोटा राजन हे नाव बहाल केलं. तेव्हापासून तो दाऊदच्या प्रत्येक कारनाम्यात सामील होता. काही जणांच्या मते छोटा राजनच्या दिमागामुळेच दाऊद मुंबईतला सगळ्यात मोठा डॉन बनला होता. दाऊद आणि छोटा राजनचे सलोख्याचे संबंध होते. छोटा राजननं जेव्हा दुबईमध्ये सुजातासोबत प्रेमविवाह केला तेव्हा सुद्धा दाऊद आणि त्याची बायको त्या लग्नाला हजर राहिले होते. छोटा राजनची बायको सुजाता दाऊदला त्याचा भाऊ म्हणायची. तेव्हा छोटा राजन दुबईत बसून मुंबईत दाऊदच्या डी कंपनीची सगळी सूत्र हलवायचा. तेव्हा मुंबईत दाऊदपेक्षा छोटा राजनच्या नावाचा टेरर जास्त होता. दोघांमध्ये सगळं सुरळीत चालू होतं. पण नंतर छोटा राजनची ती वाढती दहशत आणि दाऊदची जवळीक पाहून छोटा शकील, शरद शेट्टी हे दाऊदचे पंटर त्याच्यावर जळायला लागले. नेमकं त्याच काळात अरुण गवळीनं त्याच्या भावाचा हत्येचा बदला घेण्यासाठी इकडे दाऊदची बहीण हसीना पारकरचा नवरा इब्राहिम पारकर याची हत्या केली. त्या हत्येनंतर दाऊद बदल्याच्या भावनेनं पिसाटला आणि मुंबईत येण्यासाठी प्रयत्न करू लागला. तेव्हा छोटा राजननं त्याला सांगितलं की आता जाणं सेफ राहणार नाही. खबर पक्की आहे, पोलिसांनी अख्ख्या मुंबईत फिल्डिंग लावली. मी वेळ आली की इब्राहिम भाईंच्या खुनाचा बदला घेईन. त्यानंतर दाऊद नरमला. पण इकडं मुंबई पोलिसांनी सुरू केलेल्या एन्काउंटर स्कीम नंतर छोटा राजनला जास्त काही हालचाल करता आली नाही. नेमकी तीच संधी साधून शरद शेट्टी, छोटा शकील यांनी दाऊदचे कान भरले की छोटा राजन तुमच्याशी दगा करतोय. अरुण गवळी हिंदू आहे म्हणून तो इब्राहिम भाईंच्या खुनाचा बदला घेण्यासाठी दिरंगाई करतोय. ती गोष्ट ऐकून दाऊदचं मत फिरलं आणि छोटा राजनला किंमत देणं त्यानं बंद केलं. त्या मोक्याचा फायदा उठवून पुढे छोटा शकीलनं दाऊदच्या नजरेत त्याचं महत्त्व वाढवण्यासाठी मुंबईत प्रसिद्ध जे हॉस्पिटल हत्याकांड घडवून आणलं. त्या हत्याकांडात त्यांनी इब्राहिम पारकरचे मारेकरी आणि अरुण गवळीचे शार्प शूटर शैलेश हळदणकरची हत्या केली. हळदणकरचा दुसरा साथीदार बिपिन शेरे कसाबसा जीव वाचून पळाला. झालं, छोटा शकील छोटा राजनला वरचढ ठरला. ती पहिली ठिणगी होती दाऊद आणि छोटा राजनच्या संघर्षाची. पुढं तर दाऊदनं लयच मोठं काम केलं. 1993 साली त्यानं पाकिस्तानी ISIच्या मदतीनं मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले आणि तो इंटरनॅशनल गुन्हेगार म्हणून यंत्रणांच्या रडारवर आला. ती गोष्ट छोटा राजनला आवडली नाही. पुढं छोटा राजननं दाऊदच्या डी कंपनीला फाट्यावर मारून स्वतःची गँग बनवली. एवढंच नाही तर भारताविरुद्ध कट रचणाऱ्या दाऊदची साथ सोडून आपण देशभक्त हिंदू डॉन आहोत अशी प्रतिमा उभी करण्याचाही प्रयत्न त्यानं केला. त्यानंतर त्यानं भारतीय यंत्रणांना वेळोवेळी दाऊदबद्दलची माहिती पुरवून आपल्यासाठी गुडविल तयार करण्याचा प्रयत्न केला असंही बोललं जातं. मुंबई स्फोटानंतर दाऊदपासून फारकत घेतलेल्या राजननं 1998 साली नेपाळच्या एका मंत्र्याचा खून केला. का तर त्या मंत्र्यानं दाऊदला पळून जाण्यात मदत केली म्हणून. नेपाळमध्ये राजनची माणसं दाऊदवर हल्ला करणार होती, पण मिर्झा दिलशाद बेग यांच्यामुळं दाऊद पळून जाण्यात यशस्वी ठरला. त्याचा राग मनात धरून त्यानं बेग यांची हत्या केली. छोटा राजन म्हणायचा, दाऊदला मदत करणारा प्रत्येक माणूस माझा शत्रू आहे. छोटा राजन हे सगळं भारताबाहेर राहून करत होता. 1987 साली दुबईला गेल्यानंतर राजननं अनेक देशांमध्ये वास्तव्य केलं. भारतात परतलो तर पोलीस पकडणार याची त्याला भीती होती. त्या काही छोटा राजननं मलेशिया आणि बँकॉकमध्ये बार कसिनो सुरू केल्याचं बोललं जातं. 2000 साली बँकॉकमध्ये रोहित वर्मा या आपल्या मित्राच्या घरी असताना राजनवर छोटा शकीलच्या माणसांनी हल्ला केला. राजन त्यातून कसाबसा वाचला, पण रोहित वर्मा आणि त्यांच्या पत्नीला त्यात प्राण गमावावे लागले. 2001 साली राजननं त्याचा ठाव ठिकाणा हल्लेखोरांपर्यंत पोहोचवणाऱ्या 2 गुंडांचा खात्मा केला. ते दोघेही दाऊदसाठी काम करायचे असा कयास होता. 2003 साली राजनच्या टोळीनं शरद शेट्टी या दाऊदच्या सहकार्याचा खून केला.
शेट्टी दाऊदचे आर्थिक व्यवहार पाहायचा. एका देशातून दुसऱ्या देशात असा पळ काढत राजन ऑस्ट्रेलियात पोहोचला. 2015 साली ऑस्ट्रेलियात असताना राजनवर छोटा शकीलच्या माणसांनी हल्ला केला होता. त्या हल्ल्यानंतर राजननं बालीचा रस्ता धरला आणि बाली विमानतळावरच त्याला अटक करण्यात आली. पुढे भारतीय सुरक्षा यंत्रणांनी तिथून त्याचा ताबा घेतला. राजनला भारतात आणल्यानंतर त्याच्यावरच्या सगळ्या केसेस सीबीआयने हाती घेतल्या. महाराष्ट्र सरकारनं आपल्याकडच्या सगळ्या केसेस सीबीआयकडे हस्तांतरित केल्या. 2018 मध्ये पत्रकार जेडे यांच्या हत्येप्रकरणी राजनला जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली. आज तो तिहार जेलमध्ये शिक्षा भोगतोय. पण दाऊदला मारण्याची त्याची इच्छा तसूबरही कमी झाली नसल्याचं वेळोवेळी दिसून आलंय. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपले विशेष भरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जर व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.